मी एक आरसीबी समर्थक असून मला पण सीएसके बद्दल खूप वाईट वाटते यार. आणि मी जर काही चुकीचं बोलत असेल ना, आत्ताच निघून जा व्हिडिओमधून. कारण भावांनो, चेन्नई सुपर किंग सारखा संघ 2-3 मॅच काय हरला, ऋतुराज गायकवाडला त्याचं कमेंट सेक्शन ऑफ करावं लागले. तर काय लोक शिवीगाळ करताय, चेन्नई सुपर किंग सारखे फॅन लोक ऋतुराज गायकवाडला शिवीगाळ करताय. तर कॅप्टन्सी सोड. अजून काय काय बोललेत ना ती मी बोलत नाही. पण भावांनो, एवढं पण खाली नका जाऊया, कारण मला तुमच्याकडून अशी उमेद नव्हती. भावांनो, थोडी तरी किंमत ठेवा. जो प्लेअर टीम इंडियासाठी खेळलाय आणि खेळतोय पण भावांनो, आणि ही आहे IPL काही दिवसांसाठी, ही फक्त 3 महिन्यासाठी आहे आणि बाकीचा तर टीम इंडियासाठीच आहे. तर भावांनो, थोडा तरी विचार करा. ही आहे तुमची लॉयल्टी, ही आहे तुमचा संघ. काही फायदा नाही. आणि जे बोलतात ना, ज्याला मिळतं त्याला काय कळणार त्याची किंमत, आणि ज्याला नाही मिळत ना त्याला खरी त्याची किंमत कळते. तर भावांनो, एवढा तरी विचार ठेवा. आपल्याकडे 5-5 ट्रॉफी आहे CSK सारख्या संघाकडे. काही फायदा नाही तुमचा यामध्ये. आणि RCB सारखा संघ जवळजवळ 17 वर्ष एका ट्रॉफीसाठी लढत होता. भावांनो, एवढी तरी रिस्पेक्ट ठेवा, एवढा तरी विचार करा. आणि तुम्हाला काय वाटतं, MS धोनीचं नाव तो कायमचं घालून टाकेल? तर भावांनो, असा विचार कधी नका करू, कारण तो MS धोनी आहे आणि हा ऋतुराज गायकवाड आहे. भावांनो, अशी वेळ कधी आली नसेल भावांनो. कारण भावांनो, एवढा तरी विचार करा, जो कॅप्टन त्या संघाकडून खेळतो ना त्याला कधी नाही वाटत माझा संघ पराभव होईल, माझा संघ हरावा, असं कधी नाही वाटत भावांनो. एवढा तरी विचार करा. ही आहे तुमची लॉयल्टी. काही फायदा नाही यार. एवढा तरी विचार करा. एका प्लेअर बद्दल थोडी रिस्पेक्ट ठेवा भावांनो. तर तुम्हाला काय वाटते ऋतुराज गायकवाड बद्दल आणि चेन्नई सुपर किंग बद्दल? अशाच क्रिकेट अपडेटसाठी भावांनो फॉलो करा.